बीडमधल्या मारहाणीचा आणखी एक व्हिडिओ समोर आलाय। दादा खेडकरनं ज्याला मारहाण केली होती त्या ओमकार सातपुतेचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओमध्ये ओमकार सातपुते हा संजय बावणे नावाच्या तरुणाला अमानुष मारहाण करताना दिसतोय। महत्त्वाचं म्हणजे ओमकार सातपुतेला खेडकरनं मारहाण केल्याचा व्हिडिओ कालच समोर आला होता। आता ओमकार सातपुते तरुणाला अमानुष मारहाण करत असल्याचा व्हिडिओ देखील समोर आलाय। दरम्यान हा व्हिडिओ नेमका कधीचा आहे हे मात्र अजूनही कळू शकलेलं नाहीये। आणि जमिनीच्या वादातून कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या कुमशी गावामध्ये उघडकीस आलाय। या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आलाय आणि यामुळे परिसरात खळबळ उडाली असून जखमींवरती जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जमिनीच्या वादातून 40 ते 50 गुंड भाड्याने आणून लहान मुलं, महिला आणि पुरुषांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हल्ला केला। यामध्ये भिसे कुटुंबातील 3 जण जखमी झाले। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीने मारहाण करण्यासाठी काठ्या, कुऱ्हाडींचा आणि धारदार शस्त्रांचा वापर केला जातोय त्यावरून या टोळीवर कारवाई होणार का असा प्रश्नही उपस्थित केला गेलाय। या प्रकरणात मारहाण झालेल्या अनिल भिसे या तरुणानं घडलेली आपबीती सांगितली। 2 महिलांना देखील मारहाण केली असल्याचं सांगितलं। जमिनीच्या वादातून कुटुंबाला मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार बीडच्या कुमशी गावामध्ये घडलेला आहे। या मारहाणीचा व्हिडिओ देखील समोर आलाय आणि यामुळे खळबळ उडाली असून जखमींवरती सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जमिनीच्या वादातून 40 ते 50 गुंड भाड्याने आणून लहान मुलं, महिला आणि पुरुषांना जीवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आलाय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत। गोविंद, हा वाद नेमका काय होता? जखमींची प्रकृती कशी आहे? काय कारवाई होणार आहे? आपण बघतोय की ज्या शेतजमिनीवरती हे सगळे लोक जमा झालेत याच शेतजमिनीचा हा वाद होता आणि अनेक दिवसापासून वाद चालू होता। मात्र या वादाचं पर्यवसन काल भांडणामध्ये झालं। काल सायंकाळी 2 गटामध्ये भांडणं झाले आणि बघतो आपण की या ठिकाणी धारदार शस्त्राचा वापर झाला। लोक अंगावर आले आणि कशा प्रकारे तीक्ष्ण हत्यारानं एक व्यक्ती या ठिकाणी जखमी झालेला आहे। जखमी व्यक्तीवरती बीडच्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र केवळ वादाच्या क्षुल्लक कारणावरून 40-50 लोक एकत्रित येऊन कशा प्रकारे मारहाण करतायत हे आपण या दृश्यामध्ये बघू शकतो। प्रज्ञा। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर बीड जिल्ह्यात जमिनीच्या वादातून कुटुंबाला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे। आता या टोळीवरती कारवाई होणार का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। जमिनीच्या वादातून महिला, पुरुष आणि लहान मुलांना जीवे मारण्याच्या उद्देशानं हा हल्ला केला गेला असं देखील समोर येतंय। यामध्ये भिसे कुटुंबातले 3 जण जखमी झालेत। या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। मात्र ज्या पद्धतीनं मारहाण करण्यासाठी कुऱ्हाडींचा आणि धारदार शस्त्रांचा वापर केला जातोय त्यावरून हा हल्ला जीवे मारण्यासाठीच केला होता असा देखील संशय व्यक्त केला जातो आणि हा सगळ्या प्रकारानंतर या टोळीवरती कारवाई होणार का असा प्रश्न देखील उपस्थित केला जातोय। या प्रकरणात मारहाण झालेल्या अनिल भिसे या तरुणानं घडलेली आपबीती सांगितली आहे। 2 महिलांना देखील मारहाण केली असल्याचं त्यांनी सांगितलंय। दर दिवशी बीडमधले हे प्रकार सातत्यानं समोर येताना दिसतायत। अमानुष पद्धतीनं मारहाण केली जाते, जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत। या सगळ्या प्रकारांना पायबंद कोण, कसा आणि कधी घालणार हा प्रश्न मात्र अजूनही अनुत्तरित आहे। मारहाण करणाऱ्या टोळ्या नेमकं पोचतं कोण, कोणाचा आश्रय त्यांना आहे आणि कायद्याची भीतीच उरलेली नाही का हे प्रश्न या निमित्तानं सातत्यानं उपस्थित होत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।